संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान आज पुण्यनगरीमध्ये होत आहे आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जय्यत तयारी केलेली आहे। 2 दिवस पालख्यांचा मुक्काम हा पुणे शहरामध्ये असणार आहे। या सगळ्याविषयी पोलिसांची काय तयारी आहे हे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या भागातील पोलीस उपायुक्त रावले सर आहेत। सर, काय तयारी करण्यात आलेली आहे? 2 दिवस पालख्यांचा मुक्काम नानापेठ आणि भवानीपेठमध्ये असणार आहे। 2 दिवस पालखीचा जो मुक्काम नानापेठ आणि भवानीपेठमध्ये होणार आहे। वरतूनच आपण बघू शकता की संचेती चौकापासनं या पालखी झोन 1च्या हद्दीमध्ये घुसणार। तर या सगळ्या पालखींची व्यवस्थित व्यवस्था करून ठेवलेली आहे। रस्ता विस्तारीकरण आपण करून घेतलेलं आहे। एवढं इन्शुअर केलेलं आहे की फुटपाथवर वगैरे काही स्टॉल्स वगैरे लागणार नाही। त्या स्टॉल्स वगैरेंना परवानगी फक्त जे आतल्या गल्ल्या असतील त्या गल्ल्यांमध्येच त्यांना परवानगी दिलेली आहेत। पूर्ण रस्ता वारकऱ्यांसाठी ओपन असणार आहे। दुसरी गोष्ट, इथे जर पालखी विठोबा मंदिर जर आपण बघितलं तर 2 इमारती होत्या। त्या 2 इमारतींना आपण क्लिअर करून एक भाविकांसाठी जी लाईन निर्माण करणार आहे ती लाईनसाठी त्यांना जागा केलेली आहे। एवढं तर फक्त एंट्रीच आपण लाईन एंट्री नाही करायची तर एक्झिट पण लाईन एक्झिट करतोय, जेणेकरून मागच्या वर्षी आपण बघितलं तर क्राऊड सर्च किंवा चेंगरेचेंगरीसारखी जी थोडीफार परिस्थिती झाली होती ती परिस्थिती यावेळेस नक्कीच होणार नाही। आणि हे ज्या दर्शनाची जी लाईन आहे ती कोणत्याही परिस्थितीत आपण थांबवणार नाही आहे, व्यवस्थितप्रमाणे सगळं करणार आहे। अजून एक गोष्ट अशी आहे की जी मुख दर्शनासाठी लाईन असायची ती आपण बघू शकता की त्याची वेळ आता आपण डबल केलेली आहे, म्हणून जी चेंगराचेंगरी होणार की क्राऊड सर्च होणार हे सगळे प्रकार काही घडणार नाही याची आम्ही नक्की दक्षता घेतलेली आहे। कारण पोलिसांचा बंदोबस्त किती असणार आहे 2 दिवस? जर माझ्या हद्दीमध्ये जर बघितलं तर साधारण पोलिसांचा बंदोबस्त हा 1140 जो फिक्स बंदोबस्त आहे आणि 300 असा बंदोबस्त आहे जो पालखीसोबत येणार आहे। टोटल 1450चा बंदोबस्त आपण लावलेला आहे इकडे। आणि बंदोबस्तासोबत बाकी टेक्नॉलॉजिकल गोष्टी पण आपण यूज केलेल्या आहेत। जर आपण जागे बघू शकता त्या तिथे CCTV कॅमेराज लावलेले आहेत। त्या काही CCTV कॅमेराज फेशियल रिकग्निशनसाठी पण आहेत। AI बेस्ड आपण क्राऊड मॉनिटरिंग पण करतोय की किती लोकसंख्या जनसंख्या वारकऱ्यांची पण असेल बाकी पण असेल। नंतर मग आमच्या स्पेशल टीम्स पण इथे डिप्लॉईड आहे की कोणी जेबकत्रे किंवा काही बाकी पण छोटे मोठे क्रिमिनल्स असेल त्यांना शोधण्यासाठी काही इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली आहे, त्याच्यासाठी आम्ही टीम रवाना केलेल्या आहेत की वारकरींच्या इथे काही चेन स्नॅचिंग वगैरे असे काही प्रकार होणार नाही याच्यासाठी आम्ही डिप्लॉय केलेले आहे। तर पूर्णपणे एक चांगला बंदोबस्त आम्ही सेटअप केलेला आहे। वारकरींना आव्हान असेल की जास्तीत जास्त संख्येमध्ये या विठोबाचं दर्शन घ्या, तुमच्या सेवेसाठी आम्ही सज्ज आहोत। गेल्या वर्षी आपण पाहिलं की इथं गर्दीमुळे बराच वाद झालेला होता, तो वाद यावर्षी होऊ नये यासाठी काय खबरदारी घेतलेली आहे? आणि जे VIPs या ठिकाणी येतात त्यामुळे सुद्धा वारकऱ्यांची गैरसोय होते, तर VIPंसाठी काय वेगळी व्यवस्था केली आहे? डेफिनेटली माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जसं सांगितलंय की वारकरींना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, तर याची दक्षता आम्ही सर्वांनी घेतलेली आहे। आपण जर बघू शकता ही जी बॅरिकेडिंग व्यवस्थित करून नवीन प्रकारचं डिझाईन आम्ही करून ठेवलेलं आहे, ही सगळी तयारी याच्यासाठीच आहे की मागच्या वर्षी जो वाद झाला होता तो होऊ नये। सर्वात प्रथम आम्ही सर्वांची मीटिंग घेतल्या होत्या, सगळ्यांकडनं करून घेतलं की त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची काय अपेक्षा आहे, त्या अपेक्षाप्रमाणे व्यवस्थित लाईनी करून देणं, व्यवस्थित जे भाविक आहेत त्यांच्या दर्शनासाठी त्यांना कोणी थांबवणार नाही त्याची आम्ही प्लॅनिंग करून ठेवलेली आहे। नंतर मग जे VIP जे ट्रस्टीज असतील किंवा जे वारकरी स्वतः असतील किंवा जे पालखीसोबत येणारे जे त्यांचं जे VIP दर्शन असतं तर त्यांच्यासाठी पण आम्ही व्यवस्थित व्यवस्था करून ठेवलेली आहे की त्यांनाही काही त्रास होणार नाही आणि जे इकडे स्थानिक जी लोक आहेत त्यांना दर्शनासाठी काही त्रास होणार नाही हे व्यवस्थित दक्षता घेतली। खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। तर पोलिसांनी पूर्णपणे तयारी केलेली आहे। साधारण 1150 पोलिसांचा बंदोबस्त आहे तो या दोन्ही पालख्यांच्या ठिकाणी असणार आहे। AI बरोबर CCTV कॅमेरे या टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे, जेणेकरून वारकऱ्यांची कुठेही गैरसोय होणार नाही आणि वारकऱ्यांना सुलभपणे दर्शन घेता येईल याची खबरदारी आहे ती सुद्धा पुणे पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी LS मराठी पुणे।